मालपाणी ग्रुपचे शिक्षण क्षेत्रात नवे पाऊल. तंत्रज्ञानाच्या सजग उपयोगाने शिक्षण सरळ, सुगम आणि रुचिपूर्ण होते, हे सूत्र लक्षात ठेवून ध्रुव ग्लोबल स्कूलने बालवाडीपासून ते विद्यापीठ स्तरापर्यंत पारंपरिक शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करत आता नवं तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. स्कूलच्या विस्तार योजनेचा भाग म्हणून दुबई येथे देशाबाहेरील पहिली शाळा तसेच औंध व बानेर येथे या वर्षापासून ध्रुव बालवाडीचे वर्ग सुरू करीत आहोत, अशी घोषणा ध्रुव ग्लोबल स्कूलचे शालेय संचालिका अनुष्का मालपानी व मालपानी ग्रुपचे संचालक यशोवर्धन मालपानी यांनी पत्रकार परिषदेत केली. नमस्ते, आय एम यश मालपानी, Director of Malpani Group and Trustee at Dhruv Global School and Malpani Foundation. आपली ध्रुव ग्लोबल स्कूल 18 वर्षापूर्वी 2004 मध्ये एस्टॅब्लिश झाली संगमनेरमध्ये. आणि आज ध्रुव ग्लोबल स्कूलची 4 ब्रांचेस आहेत, 2 पुण्यात आणि एक लास्ट मंथ मध्ये आपण इंटरनॅशनली फर्स्ट टाइम एस्टॅब्लिश झालो दुबईमध्ये. आणि दिस इज अ व्हेरी बिग स्टेप फॉर ध्रुव ग्लोबल स्कूल. And I would just like to say that thank you for showing all the support to all the parents and all the community that we have. Thank you so much. Sports and play is a very important part of a kid's life or a student's life or a person's life. Hobbies असल्या पाहिजे, फक्त पैसा कमवून चालणार नाही, कारण there is a point where you are going to be alone. You need to have your own hobbies. जेव्हा एकटे असो तेव्हा काहीतरी स्वतः करता आलं पाहिजे, याच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट असेल, हॉबी डेव्हलपमेंट असेल, ह्याच्यावर खूप भर ध्रुव ग्लोबल स्कूल देतं. 26 योगिक वैल्यूज होते हैं और हमारा जो स्कूल का विजन है इट रिवॉल्व्स अराउंड द 26 वैल्यूज. उसमें से एक वैल्यू है स्किलफुलनेस, जिसका मतलब है कि व्हेन द चाइल्ड पासेस आउट आफ्टर 10th स्टैंडर्ड और 12th स्टैंडर्ड, इफ ही वांट्स टू पिक अप एनी स्किल ही शुड हैव द एबिलिटी टू डू सो. अभी क्या होता है, स्कूल में बच्चों को फिक्स्ड चीजें सिखाते, वो 12th में पास आउट होते, उसके बाद उनको कुछ नया सीखना ना तो अटक जाते हैं कि स्कूल में तो ये सिखाया नहीं. तो वी ट्रेन एंड प्रिपेयर द किड्स इन सच अ मैनर कि अगर वो साइंस बैकग्राउंड का बच्चा है, उसको 12th के बाद सडनली उसको बिजनेस करना है, तो ही शुड हैव द एबिलिटी कि ठीक है मैं खुद कर सकता हूँ, खुद ऑनलाइन जाऊंगा, कोर्स ढूंढूंगा, लोगों को मिलूंगा, आई विल लर्न बिजनेस एंड स्ट्रेटेजिक प्लानिंग वॉट एवर बाय माई सेल्फ. सो दैट इज द इम्पोर्टेंस ऑफ स्किलफुलनेस. तो हम हर बच्चे को इस तरीके से ट्रेन करते दैट ही शुड बी गुड एट स्पोर्ट्स ऑल्सो, म्यूजिक ऑल्सो, आर्ट्स ऑल्सो, एंड ऑल्सो शुड बी स्ट्रीट स्मार्ट. सिर्फ ये नहीं कि बुक्स में जो भी है उसको रट्टा किया और फिर उसको ही बाद में आफ्टर 12th, आफ्टर कॉलेज, इन रियल लाइफ ऑल दैट डजंट कम इनटू यूज. सो दैट इज हाउ वी प्रिपेयर आवर चिल्ड्रन. एन्जॉयड द प्रोसेस thoroughly while setting up the school there. तिकडे एक आपल्या इकडे आम्ही एक इंटरव्ह्यू केला प्रिन्सिपलचा, आणि तिकडे आम्ही सिलेक्ट केलं प्रिन्सिपल. तर तिकडे जे नॉर्म्स होते, तर तिकडे KHDA म्हणून एक अथॉरिटी आहे, जशी आपल्याकडे एज्युकेशन डिपार्टमेंट असतं, तर तिकडे KHDA म्हणून डिपार्टमेंट आहे. KHDA डिपार्टमेंट इतका चांगला आणि स्ट्रिक्ट आहे, लाईक इट इज इन अ गुड वे इट इज स्ट्रिक्ट. तर ते खूप नीट ड्यू डिलिजन्स करतात, स्कूलवर येतात, सगळे कंप्लायन्सेस तुम्ही केले आहेत का, सेफ्टी कंप्लायन्सेस केले आहेत का. इनफॅक्ट द प्रिन्सिपल दॅट यू आर हायरिंग हॅज टू बी अप्रूव्ड बाय KHDA. तर त्यांनी माझ्या प्रिन्सिपलचा 6 तास इंटरव्ह्यू घेतला. So we had to do 3 principal interviews because 2 of them got rejected, the third one finally got accepted. But the process was so good, कारण ते सगळे लक्ष देत आहेत की सगळं ओके चालू आहे का, प्रोसेस प्रॉपर चालू आहे का. तर तिकडून पण खूप काही शिकायला भेटलं, आणि ते आता आम्ही इकडे पण इंटिग्रेट करतोय. तिकडचे जे चांगली पॉलिसीज होती, जिकडे चांगले ऑडिट पॉइंट्स होते, ते आपण इकडे पण आणले. So that was a very good experience. किती लँग्वेजेस मध्ये असतं? मिक्स टीचर्स आहेत सर, भरपूर इंडियन्स पण आहेत आणि भरपूर युरोपियन पण आहेत. लँग्वेजचा एक प्रश्न विचारला होता, तर अरेबिक लँग्वेज इन दुबई इज कंपल्सरी. इन इंडिया वी हॅव 3 languages compulsory, English, Hindi, Marathi. हो, मराठी आहे सर. मराठी आय बिलीव्ह लोकल लँग्वेजेस आय बिलीव्ह असली पाहिजे जिकडे पण आपण आहोत, कारण
यू कॅन फंक्शन इन दॅट रिजन विदाउट द लोकल लँग्वेज. जरी रिटर्न नसलं तरी ॲटलिस्ट स्पोकन मराठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि आलीच पाहिजे. कारण रिटर्न तर आय थिंक सगळंच बंद होतं, सगळं टायपिंगवर गेलं आहे, स्पीचवर. सर दुबईमध्ये CBSE पॅटर्न असतानाही ॲडमिशन्स 22 वेगळ्या वेगळ्या नॅशनॅलिटीजचे. आय थिंक तुम्ही एक प्रश्न विचारला ॲडमिशन्स किती आहेत. तर आत्ता ऑलरेडी 160 ॲडमिशन झाले आहेत. लकीली त्यांना ध्रुव ग्लोबल स्कूलचं सगळं माहीत होतं. आपले जे ऑनलाईन योगाचे व्हिडिओज आहेत किंवा शूटिंगचे व्हिडिओज आहेत किंवा ड्रामा आणि डान्सचे व्हिडिओज आहेत ते दुबईच्या लोकांना पण खूप आवडले. योगिक व्हॅल्यूज आणि योगाचा जो कल्चर आहे आपल्याकडे ते इंटरनॅशनली आय थिंक खूप चांगला रेकग्नाइज्ड आहे आणि त्यांना ते सगळं आवडल्यामुळे तिकडे ॲडमिशन्स पण चांगले होत आहेत. स्पोर्ट्स रोज कंपलसरी है. हर बच्चे को स्पोर्ट एवरीडे खेलना ही है, चाहे एक क्लास कम हो जाए, बट स्पोर्ट्स इज कंपलसरी. सिमिलरली मैं खुद एक सॉफ्ट स्किल ट्रेनर हूँ, तो पब्लिक स्पीकिंग, स्टेज प्रेजेंस, ड्रामा, म्यूजिक, ये सारी जो एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ है इसको स्कूल पे बहुत ज़्यादा एम्फेसिस मिलता है. इनफैक्ट हर स्पोर्ट्स टीचर का जो इंटरव्यू लेते हैं उसमें कंपलसरी कि वो स्पोर्ट्स टीचर नेशनल लेवल प्लेयर हो. बिकॉज if a person knows the process of getting to national level, the kind of effort, diet, curriculum, all of that is needed, that teacher can ensure that the student is trained in such a manner. So a lot of importance is given. Debates, हमारा ड्रामा अगर आपने देखा हो, it happens at a very huge scale. 300-400 बच्चे एक साथ स्टेज पे गाना गा रहे हैं. इंस्ट्रूमेंट्स भी, पूरा प्रोग्राम स्टूडेंट लेड है. फ्रॉम डिसाइडिंग द मेन्यू टू द इवेंट, हर एक चीज बच्चे लोग ही करते हैं स्कूल पर. सो स्किल्स हैव बीन गिवन वेरी हाई एम्फेसिस एट स्कूल. हमारा पोस्ट स्कूल एक्टिविटी भी होता है जिसमें स्पोर्ट्स है, आर्ट है, म्यूजिक है, डांस है. अपार्ट फ्रॉम दैट अपने जो फील्ड ट्रिप्स होते हैं स्कूल पे, दैट इज ऑल्सो वेरी इंक्लाइंड टूवर्ड्स स्किल्स. सो वी टेक चिल्ड्रन वेयर प्रोडक्शन हो रहा है, मैन्युफैक्चरिंग हो रहा है, व्हाट ऑल स्किल्स आर नीडेड. जिस बच्चे को जर्नलिज्म में इंटरेस्ट है तो उन बच्चों को उस जगह फील्ड ट्रिप पे लेके जाना, वेयर दे कैन एक्सप्लोर द स्किल, सी इफ दे हैव इंटरेस्ट एंड देन पिक इट अप. So this is the kind of important skill development is given at school.